सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये 22 कोटींच्या टेंडरवरून चांगलंच रणकंदन उठलंय. गेल्या महासभेला 22 कोटींचा कचरा उठाव टेंडर नामंजूर करण्यात आल्यानं यासाठी आज विशेष सभा बोलवण्यात आली होती. याला विरोधी शिवशाहू आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. या ठरावाच्या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरसचिव आणि हायकोर्टात याचिका दाखल करून तक्रार करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी दिली आहे. इचलकरंजी महानगरपालिका भ्रष्टाचारी बनली आहे. सत्ताधारी आवाडे गटानं आज 22 कोटींचा कचरा उठाव टेंडर 1 मिनिटात महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील यांनी मंजूर केला. त्यामुळं महानगरपालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. आमदारांच्या बोलण्यावर महापौर सध्या नाचत आहेत. महापालिकेत आमदार का लक्ष घालतायत? याआधी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर यांनी महानगरपालिकेमध्ये कधी लक्ष घातलं नव्हतं, पण आता आमदार राहुल आवाडे बारीक सारीक गोष्टींमध्ये लक्ष घालतायत, टेंडरमध्ये पाहत आहेत. त्यामुळं यामध्ये काय अर्थ दडलाय? महापौर, आयुक्त हे आमदारांच्या इशाऱ्यावर सध्या महापालिकेचं काम चालवत आहेत. महापालिकेच्या आणि नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच 2 मिनिटांची सभा पार पडली आहे. सध्या या विशेष सभेकडे हाळवणकर गटाच्या नगरसेवकांनी आणि विरोधी शिवशाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी तसंच शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळं सध्या आमदार, आयुक्त, महापौर यांचा मनमानी कारभार महापालिकेत सुरू आहे. आज विशेष सभा घेतली असताना प्रशासनानं आणि महापौर यांनी थेट प्रक्षेपण बंद ठेवलं होतं. याचाही अर्थ काय दडला आहे? प्रत्येक गोष्टीत महापौर, आयुक्त हुकुमशाही पद्धतीनं महानगरपालिकेचा कारभार का करतायत? कुठलंही टेंडर घेण्यासाठी सध्या महापौर, आयुक्त यांचा मनमानी कारभार सुरू आहे. यामुळं जनता मेटाकुटीला आली आहे. पण आम्ही हे कदापिही खपवून घेणार नाही. आजची ही सभा बेकायदेशीर आहे असं विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी सांगितलंय. कल्याण शिवशाहू विकास आघाडी या ठिकाणी कार्यरत असते. तर महापौर पण खेळाडू आहेत आणि मी पण खेळाडू आहे. मी महापौरांना कायमच सांगत असतो की महापौर साहेब नो बॉल आहे, तर महापौर साहेब म्हणतात नाही आऊट आहे. मी म्हणलो महापौर साहेब व्हाईट आहे, तर ते म्हणतात नाही फोर गेला आहे. तर मी म्हणलो महापौरांना असं का? तर ते सांगतात की आमचे संघाचे मालक म्हणजे आमचे आमदार आणि आमचे संघ व्यवस्थापक म्हणजे आमचे आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे मला कॅप्टन म्हणून इथं कारभार करावा लागतो. मी परवाच महापौरांना सांगितलं, त्यांच्या आदेशानं तुम्ही या ठिकाणी जर टीम खेळवत असाल तर ही मॅच फिक्सिंग इचलकरंजीची जनता कधीच या ठिकाणी खपवून घेणार नाही. मैदानाचा खेळ हा वैचारिक पातळीवरचा खेळ महापालिकेत निश्चितच रंगणार आहे. भविष्य काळामध्ये त्याची चुणूक तुम्हाला दिसेल. एकत्रित येणार काय? महापालिकेच्या हिताची जी गोष्ट असेल, महापालिकेत या 22 कोटीच्या कामात जवळजवळ 7-8 कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे हे सरळ सरळ या ठिकाणी दिसायला लागले. चांगल्या कामासाठी आम्ही पहिल्या मीटिंगपासून सांगितलं की जे चांगले विषय असतील त्यासाठी या ठिकाणी कोणासोबतही तडजोड करायला लागतो. परंतु चांगल्या विषयासाठी आम्ही हाळवणकर साहेब शिंदे गटासोबत राहिलो मागच्या स्थायी समितीला पण, आणि आजही त्यांनी बहिष्कार घातलेला आहे. आम्ही देखील त्या ठिकाणी त्या विशेष सभेवरती बहिष्कार घातलेला आहे. भविष्यात आवाडे गटाला बाजूला ठेवून तुम्ही सगळी सर्व नगरसेवक येऊन सत्ता स्थापन करणार काय? तो समय की बात आहे, त्यावेळी बघूया. ते आत्ता बोलण्यात काय